नमस्कार मित्रांनो, MPSC मार्फत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं एक नोटिफिकेशन आलेलं आहे जे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये टोटल जे 5,707 जागांची जाहिरात आहे आणि त्यामध्ये तलाठी या पदासाठी 1539 जागा आहेत. आता ह्या 1539 जागा आणि या विशेषतः तलाठी या पोस्टसाठी आपण आतुरतेने वाट पाहत होतात, अभ्यास करत होतात. त्याचा आतापर्यंत सिलेबससुद्धा या ठिकाणी मेन्शन करण्यात आला नव्हता. कारण पूर्वी ही परीक्षा सरळ सेवेमार्फत घेतली जायची, ऑनलाईन एक्झाम असायची. परंतु आता ही एक्झाम MPSCकडे गेलेली आहे आणि MPSCचा पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी ऑलरेडी सेट आहे आणि ही जी परीक्षा आहे कंबाईंड ग्रुप सी मध्ये असणार आहे. ठीक आहे, याचं अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. 5 ऑगस्ट ही याची अंतिम तारीख असणार आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी या पदासाठी नेमका सिलेबस काय आहे, प्रिलियमचा काय सिलेबस आहे, मेन्सचा काय सिलेबस आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीच्या मार्फत एक विशेष अशी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. ती बॅच म्हणजे या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी तलाठी स्पेशल बॅच आहे. रेग्युलर 3,000 रुपये फी आहे, परंतु सध्या या ठिकाणी काही दिवसासाठी 999 रुपये ही फक्त फी असणार आहे. यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर्स संध्याकाळी 6 वाजता असणार आहे. 6 ते 10 लाईव्ह लेक्चर्स असतील. एव्हरी संडे तुम्हाला टेस्ट असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला PDF नोट्स मिळणार आहेत इंग्लिश, त्याचबरोबर मराठीमध्ये. त्याचबरोबर टेस्ट पेपरसुद्धा इंग्लिश आणि मराठीमध्ये असतील. अशी पूर्णपणे परिपूर्ण अशी बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. त्याचे डेमो लेक्चरसुद्धा अवेलेबल आहेत. आता यामध्ये हे 22 जुलै रोजी आयोगाने एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं, परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क या पदाच्या 1539 पदांची ही जाहिरात आहे. बरोबर. आणि यासाठी काय अर्हता आहे तर एनी ग्रॅज्युएट, कुठल्याही शाखेचे तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर या पदासाठी काय आहे फॉर्म भरू शकता. मागच्या वेळेस जेव्हा जागा आल्या होत्या तेव्हा जवळपास 15 लाख मुलांनी या ठिकाणी हे फॉर्म भरले होते. तर निश्चितच ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये सुद्धा आता ही परीक्षा कोणाकडे गेलेली आहे, MPSCकडे गेली आणि या परीक्षेची तारीखसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे. जी प्रिलियम आहे, ओके, या परीक्षेची जी प्रिलियम आहे ते 25 ऑक्टोबर, ओके, या ठिकाणी 25 ऑक्टोबरला काय आहे या ठिकाणी ह्याची प्रिलियम आहे आणि मेन्स जे आहे, ओके, मेन्स आहे 27 डिसेंबरला. ठीक आहे, 27 डिसेंबरला काय आहे मुख्य परीक्षा आहे. आता हे जे आहे हे आधीच डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. मेन्सची तारीख त्याचबरोबर प्रिलियमची तारीख हे ऑलरेडी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. त्यामुळं एक संधी तुमच्यासाठी आहे. साधारण 90 दिवस आपल्याकडे आहेत. मग ह्या 90 दिवसामध्ये आपल्याला प्रिलियम क्रॅक करणं गरजेचं आहे. कारण आता तलाठी पदासाठी काय असणार आहे, प्रिलियम असणार आहे, त्याचबरोबर मेन्स असणार आहे. मग यामध्ये परीक्षेच्या टप्प्याचा जर आपण विचार केला, तलाठी या पदासाठी परीक्षा जी आहे या ठिकाणी एकतर पूर्वपरीक्षा असणार आहे, त्याचबरोबर मुख्य परीक्षा सुद्धा असणार आहे. आतापर्यंत फक्त पूर्वपरीक्षा असायची, परंतु आता काय आहे मुख्य परीक्षा सुद्धा असणार आहे. आता ही जी पूर्वपरीक्षा आहे, कंबाईन ग्रुप सी ची जी पूर्वपरीक्षा आहे किंवा कंबाईन ग्रुप बी चा जो सिलेबस आहे तो सेम सिलेबस आहे. तोच सिलेबस, तीच जाहिरात आणि कंबाईन सी मध्ये तलाठी हे जे पद आहे हे ऍड करण्यात आलेलं आहे. त्यामुळं या तलाठी पदासाठी काय आहे 2 परीक्षा असतील, प्रिलियम पण आहे, मेन्स पण आहे. प्रिलियम जे आहे या ठिकाणी 100 क्वेश्चन, 100 मार्कासाठी परीक्षा आहे. आपल्याला 1 तासाचा टायमिंग आहे, म्हणजे 60 मिनिटं आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत. 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि 1/4 काय आहे निगेटिव्ह आहे. 1/4 निगेटिव्ह आहे. मेन्सचा विचार केला आपण तर मेन्स आपल्याला या ठिकाणी पेपर 1 जो आहे 200 मार्कासाठी असतो, पेपर 2 जो आहे तो 200, म्हणजे 400 मार्काची जी आहे ही काय असणार आहे मुख्य परीक्षा असणार आहे. सेम या ह्याच्यामध्ये की 100 क्वेश्चन असतील, ओके, 100 क्वेश्चन इंटू 2 म्हणजे 200 मार्क. या ठिकाणी 100 इंटू 2 म्हणजे 200 मार्क आणि टायमिंग सुद्धा या ठिकाणी तशाच पद्धतीने 60 मिनिटाचा असणार आहे आणि यामध्ये या ठिकाणी सुद्धा 1/4 जे आहे निगेटिव्ह आहे. तर हे झालं स्ट्रक्चर, तलाठी पदासाठीचं जे स्ट्रक्चर आहे. आतापर्यंत फक्त काय होती प्रिलियम होती, म्हणजे प्रिलियम नव्हती, आतापर्यंत फक्त सरळ सेवेने एकच एक्झाम व्हायची. पण आता हा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे. त्यामुळं जे विद्यार्थी ऑलरेडी आपण बॅच लॉन्च केली होती तलाठी या पदासाठी, जे विद्यार्थी या बॅचमध्ये आहेत
त्यांना सगळ्या सुविधा मिळणार आहे. त्यांना प्री पण मिळेल, मेन्स पण मिळणार आहे, ज्यांनी ऑलरेडी बॅच एनरोल केलेली आहे, बरोबर. त्याचबरोबर नवीन जे विद्यार्थी आहे ज्यांना आता या परीक्षेसाठी प्रिपरेशन करायचं आहे, त्याचबरोबर जे तुम्ही ऑलरेडी बॅचमध्ये आहात, या सगळ्यांसाठीच बॅच जे आहे ते आपण सुरू केलेली आहे. दररोज संध्याकाळी 6 वाजता ही जी बॅच आहे ही लाईव्ह असते. त्याचे डेमो लेक्चरसुद्धा आहेत. जे नवीन आहेत त्यांनी डेमो लेक्चरसुद्धा पहा. आता यामध्ये आपण सध्याच्या कंडिशनमध्ये कशाचा विचार करणं गरजेचं आहे? पूर्वपरीक्षा. आपण दोन्ही सिलेबस बघू, पूर्वचा पण सिलेबस बघू, मुख्यचा पण सिलेबस बघू आणि आपली नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशन जे आहे ते या ठिकाणी MPSCचे विद्यार्थी, सरळ सेवेचे विद्यार्थी यामध्ये आहे. त्यामुळे सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एक व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. नो डाऊट या ठिकाणी फेअर कॉम्पिटिशन आहे. तर जेवढा कालावधी आपल्याला लागतो प्रिलियमसाठी तेवढा कालावधी आपल्याकडं अवेलेबल आहे. ठीक आहे, 3 महिने व्यवस्थित आपला अभ्यास होऊ शकतो. विथ प्लॅन तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. मग प्लॅनिंग सुद्धा कशी असली पाहिजे हे सुद्धा डिस्कस करू आपण. तर यामध्ये तलाठी त्या पूर्वपरीक्षेचा जर विचार केला आपण, तर पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला जे विषय आहे, तलाठीच्या पूर्वपरीक्षेमधले जे विषय आहेत, तर पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला 7 विषय आहेत. ओके, 7 विषय. यामध्ये पहिला आहे आपल्याला पॉलिटी आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इकॉनॉमिक्स आहे. पॉलिटी आपल्याला 15 क्वेश्चन्स येतात. किती क्वेश्चन? त्यामध्ये पॉलिटीचे 15 क्वेश्चन आहेत, इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन आहेत. तिसरं या ठिकाणी सायन्स आहे, सायन्सचे सुद्धा 15 क्वेश्चन आपल्याला असतात. त्यानंतर आपल्याला जॉग्राफी आहे, जॉग्राफीचे 10 क्वेश्चन आपल्याला असतात. त्यानंतर आहे हिस्ट्री, इतिहास, 10 क्वेश्चन असतील. त्यानंतर करंट अफेअर्स जे आहे यावर आपल्याला 15 क्वेश्चन असतात आणि 7 नंबर जे आहे मॅथ आणि रिझनिंग. ओके, गणित आणि बुद्धिमापनचे 20 क्वेश्चन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती होणार आहे? तर हे 100 क्वेश्चन होतं. मॅथ 20 आहे. ओके, आता यामध्ये हे जे 3 सब्जेक्ट आहे विशेषतः यामध्ये जे आपल्याला हा एक आणि हा एक. ओके, 15 चौक 60. ओके, 70 80 90 100. ठीक आहे, त्यामुळं या 7 पेपरमध्ये सुद्धा ओके किंवा 7 जे सब्जेक्ट आहेत या 7 सब्जेक्टमध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या सब्जेक्टवर कमांड आणावं लागेल आणि कोणता सब्जेक्ट जो आहे तो एक प्रकारे काय आहे, एक माइलस्टोन असतो किंवा या ठिकाणी आपला रिझल्ट येण्यासाठी तो सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. तर यामध्ये आपलं पॉलिटी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, जॉग्राफी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर मॅथ रिजनिंग. हे जे 4 आहेत ह्या 4चं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर या ठिकाणी हे 15 दुनी 30, 40 आणि 20 म्हणजे 50% जो सिलेबस आहे, 50% जो काही वेटेज आहे ते या 4 विषयाला आहे. 4 विषयाचं 50% वेटेज आहे. त्यामुळं तुमच्या दररोजच्या टाइम टेबलमध्ये काय आहे की डेलीच्या टाइम टेबलमध्ये काय आहे, डेलीच्या टाइम टेबलमध्ये 2 तास 2 आवर्स मॅथ आणि रिजनिंग मस्ट आहे. 2 तास मॅथ आणि रिजनिंग मस्ट आहे. तुम्हाला 2 तास प्रॅक्टिस करायचीच आहे. अँड 1 आवर जे आहे आपल्याला काय करायचं आहे, 1 आवर जो आहे तो PYQ करायचा आहे. 1 तास PYQ म्हणजे हे तुमच्या दररोजच्या शेड्यूलमध्ये असलंच पाहिजे की 2 तास मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करायची आहे, 1 तास PYQ, त्याचबरोबर करंट अफेअर्स आहे. ठीक आहे, हे 3 ज्या गोष्टी आहेत करंट अफेअर्स, PYQ आणि मॅथ रिजनिंग हे डेली आपल्याला आपल्या टाइम टेबलमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ॲटलिस्ट 10 ते 12 तास तुम्हाला प्रिपरेशन करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला नेमकं अभ्यास किती करायचा आहे, तर डेली 10-12 तास या ठिकाणी अभ्यास करावाच लागेल. कारण आपल्याकडं जो उपलब्ध टाईम आहे यानुसार आपल्याला आपले जे ड्रीम पोस्ट आहे तलाठी आपल्याला व्हायचं आहे आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण 1539 जागा आहे. त्या 1539 जागामध्ये तुमची पोस्ट आपल्याला सिक्युअर करायची आहे. तर त्यासाठी या सगळ्याच विषयावर कमांड येणं गरजेचं आहे. पण प्रायोरिटीनं हे जे 4 टॉपिक आहे याच्यावर आपली कमांड पाहिजे आणि बाकीचे सगळे जे विषय आहेत, मग सायन्स असू द्या किंवा हिस्ट्री असू द्या, करंट अफेअर्स असू द्या, हे सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे. एकही विषय आपल्याला सोडायचा नाही. कारण आपल्याला 100 क्वेश्चन आहेत आणि सरासरी आपलं टार्गेट जे आहे ते 55+ आपलं टार्गेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण हा कंबाईन ग्रुप Cचा पेपर आहे. B आणि C यामध्ये सिलेबस सेम आहे, पण स्ट्रक्चरली काय आहे की जी लेवल आहे Cची कमी असते. परंतु याच्यापूर्वी असं झालेलं आहे की Bचा पेपर एक वेळेस सोपा आला होता आणि Cचा खूपच अवघड आला होता. म्हणजे असं पण होऊ शकतं. त्यामुळं जो सिलेबस दिलेला आहे, फर्स्ट प्रायोरिटी काय आहे, जो सिलेबस आहे तो पहा, तो कव्हर करण्याचा प्रयत्न करा 100% विथ
आयोगाचे PYQ, म्हणजे जे काही PYQs आहेत, ठीक आहे, कुठलंही पुस्तक या PYQच्या बाबतीमध्ये की आयोगाचे प्रश्न पाहणं गरजेचं आहे आणि ते पण डेली आपल्याला क्वेश्चन पाहणं गरजेचं आहे, कारण ते प्रश्न ॲज इट इज येत नाहीत, परंतु स्ट्रक्चर आपल्या डोक्यामध्ये काय होतं, एक फ्रेमिंग तयार होते आपल्या डोक्यामध्ये, या ठिकाणी एक जे काही लँग्वेज आहे, MPSCची भाषा जी आहे ती आपल्याला अवगत होते. त्यासाठी आपल्याला दररोज PYQ पाहणं गरजेचं आहे आणि यामध्ये जो काही स्कोरिंग सब्जेक्ट आहे, हे 4 स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्यावर आपली चांगली कमांड असली पाहिजे. इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जिओग्राफी अँड मॅथ, रिझनिंग. ठीक आहे. आता यामध्ये तलाठी या पदासाठी नेमका सिलेबस काय, जो सिलेबस कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी आहे, बरोबर, कंबाईन बी आणि सी, म्हणजे ग्रुप सी मध्येच काय आहे, तलाठी ही जी परीक्षा आहे ग्रुप सी मध्ये आता गेलेली आहे. ठीक आहे. त्यामुळं तलाट्याचा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी कंबाईन बीचा असू द्या नाही तर सीचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस या ठिकाणी तलाठीचा आहे. मग यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षा जी आहे 100 क्वेश्चन आहेत. ओके. त्या ठिकाणी पूर्व परीक्षा जी आहे संयुक्त पूर्व परीक्षा गट क 100 क्वेश्चन असतील, त्याचबरोबर आपल्याला 100 मार्क आहेत. ओके. आणि यामध्ये आपल्याला 1 तास टायमिंग असणार आहे आणि ही परीक्षा कशी आहे, त्यामध्ये ऑफलाईन असणार आहे. ओके. ऑफलाईन OMR. ओके. या ठिकाणी OMR पद्धतीने असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपरी म्हणजे MCQ पॅटर्नमध्ये असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील आणि यामध्ये निगेटिव्ह जे आहे ते 1/4 आहे. आता जर सिलेबस आपण पाहिला, ओके, तर हा प्रिलियमचा सिलेबस आहे, पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. ओके. तलाठी किंवा सगळ्याच परीक्षेसाठी पूर्व परीक्षा जी आहे कंबाईन बी आणि सी सगळ्यांचा सिलेबस सेम आहे. ठीक आहे. तर यामध्ये तलाठी पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे त्यामध्ये आपल्याला इतिहास आहे. हो. इतिहास हा किती मार्कासाठी आहे, आपल्याला 10 क्वेश्चन इतिहासाचे आहेत, ज्यामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. यामध्ये जे 10 क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये सर्वसाधारण या 10 क्वेश्चन पैकी एक 3 क्वेश्चन 4 क्वेश्चन तरी महाराष्ट्राचे रिलेटेड असतात, समाज सुधारकाच्या रिलेटेड असतात. तर यामध्ये हा इतिहास आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र. नंतर भूगोल जे आहे आपल्याला भूगोलमध्ये काय आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्याचबरोबर या ठिकाणी इंडियाचा भूगोल आहे आणि जगाचा एखादा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला विचारला जातो. यामध्ये 10 क्वेश्चन जे आहेत आपल्याला कशावर आहेत, जिओग्राफीवर आहेत. इकॉनॉमिक्स मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. इकॉनॉमिक्स जो आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला निश्चितच काय आहे 15 पैकी 14-13 मार्क घेता येतात. फक्त कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. कन्सेप्च्युअली क्लिअर असाल तर डेफिनेटली चांगले मार्क येतात. मग यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, त्यानंतर परकीय व्यापार आहे, बँकिंग आहे, लोकसंख्या आहे, दारिद्र्य आहे व बेरोजगारी आहे, मुद्रा व राजकोषीय नीती आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आहे शासकीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण आहे. ठीक आहे. आता हा जो सिलेबस आहे या सिलेबसची एक PDF आहे जे आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध केलेली आहे. त्यामध्ये की कोणकोणते टॉपिक आपल्याला कव्हर करायचं आहे त्या प्रत्येक टॉपिकचं आपण डिटेलमध्ये अनालिसिस केलेले आहे. त्याची जी PDF आहे ती आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे. तुम्हाला त्या टेलिग्रामची खाली लिंक सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. डिटेलमधली व्हिडिओ म्हणजे डिटेलमधली जी काही PDF आहे ज्यामध्ये टॉपिक वाईज आपण त्याला अनालिसिस केलेलं आहे. यामध्ये इकॉनॉमिक्स आपल्याला 15 मार्कासाठी आहे. त्यानंतर चालू घडामोडी आहे, साधारण 1 वर्षाच्या मधल्या चालू घडामोडी आपल्याला विचारल्या जातात. त्यानंतर राज्यशास्त्र आहे. ओके. पॉलिटी आपल्याला 15 क्वेश्चन आहेत. ओके. करंट आपल्याला 15 क्वेश्चन आहे. आता पॉलिटीमध्ये सर्वच आहे. ठीक आहे. पंचायत राज सुद्धा आलं आणि या ठिकाणी कोर कॉन्स्टिट्यूशन सुद्धा आले, म्हणजे आर्टिकल 1 पासून ते आपल्याला 395 पर्यंत. त्याचबरोबर काय आहे पंचायत राज सुद्धा आहे. ओके. सिलेबस नो डाऊट या ठिकाणी थोडा वास्ट आहे, पण पॉलिटीच्या बाबतीत असं आहे की आपल्याला 15 पैकी 15 मार्क येतात, कारण ह्याच्यामध्ये की तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या, लॉंग क्वेश्चन कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करायचे आहेत, आयोग आपल्याला छोट्या छोट्या सेंटेन्समध्ये किंवा एका वाक्यामध्ये काय आहे हे आपल्याला ट्रॅप करत असतं. हे जर समजायला लागलं तर डेफिनेटली काय आहे ही परीक्षा तुमच्यासाठी सोपी असणार आहे. त्यानंतर आपल्याला सामान्य विज्ञान आहे. ओके. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे. ओके. आता यामध्ये हे जे सायन्स आहे विशेषतः सायन्ससाठी किंवा तुम्ही जर 7वी पासून 10वी पर्यंतचे जर बेसिक पुस्तकं केले, ओके, बेसिक बुक्स जर केले, आपण या बुक्सबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवू. ओके. त्यामध्ये
7वी पासून 10वी पर्यंत स्पेशली का सांगतोय आपण, कारण सायन्सचा सगळ्यात जास्त बाऊ केलेला आहे मुलांनी, किंवा की XYZ कुठलं तरी मार्केटमधलं मोठं पुस्तक घ्यायचं आणि या ठिकाणी ते अभ्यासायचं. परंतु ते करण्यापेक्षा जर तुम्ही या ठिकाणी 7वी ते 10वीचे जर पुस्तक केले तर ह्या 15 क्वेश्चनपैकी ॲटलिस्ट या ठिकाणी 11 क्वेश्चन तरी आपल्याला या ह्याच्यातून ट्रॅप करता येतात. आणि 2-3 क्वेश्चन 4 क्वेश्चन हे कोणालाच येऊ शकत नाही. इव्हन XYZच्या पुस्तकात सुद्धा नसतात, ते 11वी-12वीच्या लेवलचे. त्यामुळं आपल्याला कमी या ठिकाणी की मेहनतीमध्ये किंवा कमी रिसोर्सेसमध्ये काय करायचं आहे, मल्टिपल रिव्हिजन करायचं आहे आणि जे ऑथेंटिक आहे, ठीक आहे, एक्झाम्पलसाठी किंवा सामान्य विज्ञान आहे. त्यानंतर अंकगणित आहे, यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या ठिकाणी दशांश, अपूर्णांक, टक्केवारी याबद्दल आपल्याला प्रश्न असतील. त्याचबरोबर या ठिकाणी काय आहे, रिझनिंग सुद्धा आहे की आपण किती लवकर विचार करतो यावरचे आपल्याला हे 20 क्वेश्चन असतील. ठीक आहे, आणि विज्ञान किती आहे, 15. तर अशा पद्धतीनं हे 100 मार्काचा जो सिलेबस आहे तो प्रिलियमचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हे आपण मेन्सकडे जाऊ. ठीक आहे, कंबाईन बी असू द्या नाही तर सी असू द्या. ठीक आहे, तर यामध्ये बी आणि सी तलाठी या पदासाठी काय आहे, आता मेन्स सुद्धा असणार आहे. बरोबर, तर मेन्स पेपर 1 जो आहे 200 मार्काला आहे, पेपर 2 काय आहे 200, म्हणजे 400 मार्कासाठी ही परीक्षा आहे. ज्यामध्ये आपला पहिला जो पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजीचा असतो. 50 क्वेश्चन मराठी, 50 क्वेश्चन इंग्लिश. 2 मार्काला एक पेपर क्वेश्चन आहे, म्हणजे 2 मार्काला एक, म्हणजेच किती झालं 100 मार्क मराठी, 100 मार्क इंग्लिश, म्हणजे टोटल झाला 200 मार्काचा पहिला पेपर. आणि त्यासाठी आपल्याला 1 तासाचा टायमिंग असणार आहे. सेम 1/4 जे आहे हे निगेटिव्ह असतं. बरोबर, 1/4 निगेटिव्ह आहे. त्यानंतर हे ह्याच्यामध्ये हे आपल्याला हे सामान्य अध्ययन पेपर 2 जो आहे, ओके, 100 क्वेश्चन, यामध्ये 200 मार्कासाठी आहे. ठीक आहे, त्यामध्ये 1 तास टायमिंग आहे. आता यामध्ये हे जे आहे कंबाईन बी असू द्या नाही तर सी असू द्या, ठीक आहे, दोघांसाठी काय आहे, सेम सिलेबस आहे. आता यामध्ये हे आपण मेन्सचा जो सिलेबस बघितला, ठीक आहे, आता हा तलाठीसाठी मेन्सचा सिलेबस असेल, जो कंबाईन बी आणि सीचा सिलेबस सेम आहे. ठीक आहे, तलाठी यासाठी या ठिकाणी आपल्याला मराठी आणि इंग्रजी असणार आहे, जो 100 क्वेश्चन, म्हणजे 50 क्वेश्चन मराठीचे, 50 क्वेश्चन इंग्लिशचे, 100 या ठिकाणी 200 मार्क. आता यामध्ये मराठीमध्ये काय आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण मराठी, ओके, किंवा या ठिकाणी वाक्याचा अर्थ काय आहे ते, हे सगळं ते सेम. इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, इडियम्स आहे, फ्रेजेस आहेत आणि कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. ठीक आहे, हे झालं मराठी इंग्रजी. त्यानंतर आपल्याला सामान्य बुद्धिमत्ता, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय आहे, 20 क्वेश्चन जे आहेत आपल्या मॅथ रिजनिंगवर असणार आहेत. यामध्ये एक ॲडिशनल भाग म्हणजे काय आहे, सांख्यिकी सुद्धा काही क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, त्यामध्ये बुद्धिमापन आहे, म्हणजे रिजनिंग आहे, अंकगणित सांख्यिकी आहे, चालू घडामोडी सुद्धा आहे. त्यानंतर आपल्याला या ह्याच्यामध्ये किंवा की माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे 2005, यावर 1 किंवा 2 क्वेश्चन असतात. ओके, व महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, हे 2 मिळून या ठिकाणी साधारण 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पुढे भारतीय संघ राज्य, ठीक आहे, संघ राज्य व्यवस्था किंवा पॉलिटी, होल पॉलिटी जे आहे, जे प्रिलियमला आहे तेच मेन्सला आपल्याला होल पॉलिटी आहे. त्यामध्ये ही भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ या ठिकाणी हे सर्व. त्याचबरोबर घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलम जी आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न असतो. त्यानंतर केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि त्यांचे अधिकार कार्ये, त्यानंतर विधिमंडळ आहे, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे अधिकार कार्ये, ओके, आणि विधी समित्या. आता हे सगळा जो आहे हा कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. त्यानंतर आपल्याला भूगोल आहे, ओके, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आहे. मग आता या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान, ओके, व तापमान, पर्जन्य विभागावर बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, त्यानंतर नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतर, त्यानंतर त्यांचं उगम सोर्स काय आहे, त्यानंतर डेस्टिनेशन काय आहे, ग्रामीण वस्त्या, तांडे, ओके, तांडे, त्यांचं झोपडपट्ट्या, यावरचे प्रश्न असणार आहे. त्यानंतर पर्यावरण आहे आपल्याला, तर मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संसाधन, ओके, साधारण विशेषतः वनसंधारण असेल, विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणाची आपत्ती, पर्यावरण,
संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरची ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्याबद्दल आपल्याला प्रश्न असतील. त्यानंतर आपल्याला सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आहे, बरोबर. त्यामध्ये भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आहे. त्याचबरोबर दूरसंवेदन, हवाई, ड्रोन, छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोग आहेत, रिमोट सेन्सिंग. आणि त्यानंतर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. इकॉनॉमिक्स आहे आपल्याला, अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषयक अर्थव्यवस्था. यामध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आहे. मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्र काय आहे? त्यामध्ये वृद्धी व विकास, सार्वजनिक वित्त आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल हे प्रीलियमला सुद्धा आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा काय आहेत. त्यानंतर भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त व वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. ओके, आता हे सगळं जे आहे आपल्याला मेन्सला आहे. आता सध्याच्या कंडिशनमध्ये जाहिरात आलेली आहे, सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे, तर पूर्व परीक्षेला तुम्हाला या ठिकाणी टॅकल करणं गरजेचं आहे. त्यामुळं मुख्य परीक्षेचा विचार करणं सोडून द्या. आता आपण हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू जो आहे तो म्हणजे की तुमचा अप्रोच कसा डेव्हलप करायचा आहे. आपण सिलेबस बघितला, ओके, सिलेबस प्री पण पाहिला, मेन्स पण पाहिला. आता या ठिकाणी मेन मुद्दा आहे की मेन्सचा विचार बाजूला ठेवा. सध्या या ठिकाणी आपल्याकडं जो 90 दिवसाचा जो टाइम आहे, ओके, 3 महिने जे आहेत आपल्याकडं, 90 दिवसाचा जो टायमिंग आहे, या 90 दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं हा जो पेपर आहे किंवा येणारी जी परीक्षा आहे ते 25 ऑक्टोबरला जी परीक्षा होणार आहे, याला आपल्याला कशा पद्धतीनं आपला स्कोर जो आहे हा 55+ जाईल, यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्लॅनिंग करा. पूर्व परीक्षेसाठी आपली स्पेशल बॅच सुद्धा आहे. त्या बॅचच्या माध्यमातून आपण 75 डेजचं प्लॅन केलेलं आहे किंवा या 75 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक संडेला टेस्ट असणार आहे. जे शिकवलं जातं त्यावर टेस्ट असते. दररोज संध्याकाळी 6 ते 10 या टायमिंगमध्ये लाईव्ह लेक्चर्स आहे. डेली तुमची मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, अशी परिपूर्ण जी बॅच आहे ती आपण लॉन्च केलेली आहे आणि त्याचे डेमो लेक्चर सुद्धा आहे. त्यामुळे तुमचा स्वतःचा प्लॅन असणं गरजेचं आहे की आपल्याकडे 3 महिने आहेत. या 3 महिन्यामध्ये आपण पूर्व परीक्षेमध्येच फोकस करा आणि यामध्ये सुद्धा पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी अँड मॅथ रिजनिंग हे जे आहेत हे प्रायोरिटीनं आपल्याला ह्याच्यावर काय आहे की कमांड आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर यासाठी या अभ्यासाला आपल्याला सुरुवात करायचं आहे. डेली जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 10 ते 12 आवर्स जे आहे अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, किती 10 ते 12 आवर्स फक्त आपल्याला डेली अभ्यास करणं गरजेचं आहे. स्वतःचं नियोजन करा. त्याचबरोबर तुमच्या नियोजनासाठी काय आहे की आपण स्पेशल ग्राम महसूल अधिकारी तलाठी बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याची नाममात्र फी 999 आहे. रेग्युलर फी जी आहे 3000 रुपये आहे, परंतु काही दिवसासाठी आपण ही ऑफर प्राइस ठेवलेली आहे. डेली दररोज लाईव्ह लेक्चर्स असणार आहे संध्याकाळी 6 वाजता. ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे लाईव्ह झाल्यानंतर रेकॉर्ड सुद्धा होतं. डेली या ठिकाणी लेक्चर्स, एव्हरी संडे टेस्ट असेल, संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तुम्हाला PDF नोट्स असतील, त्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे इंग्लिशमध्ये पण नोट्स असतील, मराठीमध्ये सुद्धा नोट्स असतील. टेस्ट सुद्धा मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्हीही मीडियममध्ये उपलब्ध असणार. अशी परिपूर्ण जी बॅच आहे ही लॉन्च केलेली आहे. काही क्युरी असेल खाली नंबर सुद्धा दिलेला आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर विविध प्रकारचे कोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत. तर तलाठी बॅचसाठी कंबाईन त्याचबरोबर सरळ सेवा या दोन्ही ठिकाणी ही बॅच आपल्याला अवेलेबल आहे. या बॅचचे डेमो सुद्धा अवेलेबल आहे. सो लेट जॉईन. डायरेक्शन जर काही क्युरी असेल, निश्चित हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. थांबू आपण इथं. ऑल द बेस्ट. जय हिंद.